Good afternoon, student. Last lecture we have seen the PIR sensor. Okay, it is a passive infrared sensor which can detect the motion of the human, or it can detect the warm radiations. Okay, after that, next is a which is a last point in our syllabus, but it is not a last lecture. Okay, हे लास्ट लेक्चर नाहीये, हा लास्ट पॉइंट आहे. आपल्याला याच्यानंतर ही लेक्चर्स घ्यायचे आहेत. तर आपण आता बघूयात व्हॉट इज मीन बाय एलपीजी. ओके, एव्हरीबडी नोज अबाउट द एलपीजी, बट नोबडी किंवा समबडी हॅज द नोज इट्स लॉंग फॉर्म. ओके, तर एलपीजी इज अ लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस. LPG is the abbreviation of liquefied petroleum gas. L for liquefied, P for petroleum and G for gas. Okay. काय काय माहिती तुम्हाला एलपीजी बद्दल? कोणी सांगू शकते का एलपीजी बद्दल काय काय? मी प्रश्न विचारला की तुमच्या डोक्यात लगेच उत्तर यायला पाहिजे. एलपीजी म्हणजे काय? की आपण घरी गॅस सिलेंडर मध्ये जो गॅस वापरतो तो एलपीजी आहे. बऱ्याच ऑटोमोबाईल्स किंवा गाड्यांमध्ये जो वापरतात गॅस तो एलपीजी असतो. ओके, तर तोच हा गॅस आहे एलपीजी, लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस. आणि आपल्याला याचा सेन्सस बघायचा आहे की कोण आहे की जो कसा सेन्स करणार आहे एलपीजी, ते आपल्याला बघायचं आहे. ओके, like all first see what is किंवा introductory speech किंवा introduction of the LPG. नंतर आपण एलपीजी सेन्सर कडे वळणार आहोत. ओके, तर एलपीजी like all fossil fuels it is a non renewable source of energy. म्हणजे बाकीच्यांसारखाच हा सुद्धा नॉन रिन्युएबल एनर्जी आहे, सोर्स ऑफ एनर्जी. ओके, याच्यामध्ये मेन कंपोनेंट्स कुठले असतात तर प्रोपेन अँड ब्युटेन. दीज आर द मेन components of the LPG. कुठले कुठले आहेत? प्रोपेन आणि ब्युटेन. ओके, these can be stored separately or as mixture. म्हणजे एलपीजी हे दोन्ही मिक्सचर मध्ये असतात किंवा सेपरेटली स्टोर्ड केले जाऊ शकतात. LPG may contain components other than hydrocarbons depending upon the source of LPG and its method of production. म्हणजे एलपीजी मध्ये हायड्रोकार्बन्स म्हणजे याच्यापेक्षा सुद्धा दुसरे कंपोनेंट्स याच्यामध्ये असतात. इट मे कंटेन कंपोनेंट्स अदर दॅन हायड्रोकार्बन्स. ओके, तर याच्या सगळ्यात लक्षात ठेवायचं की एलपीजी इज अ गॅस ऍट ऍटमॉस्फेरिक प्रेशर अँड नॉर्मल अँबियंट टेम्परेचर. बऱ्याच वेळा ऑब्जेक्टिव्हला क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो की एलपीजी हा काय असतो? गॅस असतो ऍट अ अँबियंट टेम्परेचर अँड ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ऍटमॉस्फेरिक काय असेल? प्रेशर. म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशरला आणि अँबियंट टेम्परेचरला हा गॅसच्या स्वरूपात असतो. पण व्हेन इट इज हॅज प्रेशराइज्ड देन इट बिकम्स ए लिक्विड. आणि नंतर तो काय होतो? जर मॉडरेट टेम्परेचर त्याच्यावरती अप्लाय केलं किंवा सफिशियंट टेम्परेचर त्याला जर दिलं तर काय होतं? इथं तो लिक्विड मध्ये कन्वर्ट होतो. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे काय? गॅस मध्ये असतो व्हेन इट हॅज अ प्रेशराइज्ड और व्हेन टेम्परेचर इज सफिशियंटली रिड्युस्ड. म्हणजे टेम्परेचर कमी केल्यानंतर तर हा काय होतोय? लिक्विफाइड मध्ये होतो. म्हणूनच या प्रॉपर्टीमुळे तो इझिली कंडेन्स करू शकतोय, स्टोअर करू शकतोय, पॅकेज करू शकतोय, वापरू शकतोय, अँड विच मेक्स अन आयडियल एनर्जी सोर्स फॉर ए वाईड रेंज ऑफ ऍप्लिकेशन्स. म्हणूनच आपण याचा उपयोग जास्तीत जास्त करू शकतो. का? कारण याची प्रॉपर्टी आहे इट हॅज अ गॅस ऍट ऍटमॉस्फेरिक प्रेशर ऑर अँबियंट टेम्परेचर. बट व्हेन प्रेशर इज इनक्रीज्ड किंवा मॉडरेट प्रेशर जरी दिलं आणि त्याचं टेम्परेचर जरी कमी केलं तरी तो काय होतोय? लिक्विडच्या स्वरूपात होतो. म्हणूनच हा पॅकेज करणं, स्टोअर करणं, वापरणं, युटिलाइज करणं, कंडेन्स करणं आपल्याला सोपं जातो. ओके, इट इज सम बेसिक अबाउट द एलपीजी. ओके, तर एलपीजी मध्ये देर आर द टू मेन सोर्सेस, wet natural gas and refinery operations. LPG prepared from wet natural gas consists entirely of saturated hydrocarbons, that is propane and butane. म्हणजे तुम्हाला आधी सांगितले की सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स याच्यामध्ये कुठले असतात? प्रोपेन अँड ब्युटेन असतात. LPG produced by both cracking and reforming processes will have in addition to saturated hydrocarbons some quantities of unsaturated hydrocarbons also. म्हणजे त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स बरोबर नॉन सॅच्युरेटेड किंवा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स पण प्रोपिलिन आणि ब्युटिलिन
असतात. ओके, तर याच्यामध्ये जेव्हा हा प्रोड्यूस केला जातो तेव्हा त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज असतात. त्या म्हणजे मॉइश्चर एक असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे सल्फर कंपाऊंड्स लाईक हायड्रोजन सल्फाइड अँड मार्कॅम्प्सन. लक्षात घ्या की तुम्हाला सांगितले की याच्यामध्ये प्रोपेन आणि ब्युटेन आहे मेन कंपोनंट. याच्याबरोबरच त्याच्यामध्ये जे असतो तयार केला जातो किंवा तो नॅचरली तयार होतो त्याच्यामध्ये मॉइश्चर आणि सल्फर कंपाऊंड्स तिथं असतात. तर मॉइश्चर मुळे काय होते, मॉइश्चर मे लीड टू क्लॉगिंग ऑफ रेग्युलेटर्स होऊ शकतं आणि सल्फर मुळे काय होतं तिथं कोरोजन किंवा गंज चढू शकतो. ओके, मॉइश्चर अँड सल्फर कंपाऊंड्स आर देअर फॉर रिमूव्ड बाय सुटेबल ट्रीटमेंट ऍट द रिफायनर. म्हणजे तुम्हाला रिफायनरी ऑपरेशन्स मध्ये हे काय करावं लागतात, इम्प्युरिटीज काढून टाकावे लागतात. आता हा एलपीजी कुठं कुठं वापरला जातो, तर एलपीजी इज वाईडली युज्ड इन अ फूड इंडस्ट्री. माहिती तुम्हाला आपल्या घरोघरी आहे फॉर डोमेस्टिक कुकिंग पर्पज. त्यानंतर इट इज युज्ड इन इंडस्ट्री, ग्लास अँड सिरॅमिक इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं. कारण एलपीजी इन्हान्स द प्रॉडक्ट क्वालिटी देअर बाय रिड्युसिंग द टेक्निकल प्रॉब्लेम्स इन मॅन्युफॅक्चरिंग. म्हणजे तुम्हाला तिथं क्वालिटीचं काम याच्यामुळे मिळू शकते. म्हणून ग्लास आणि सिरॅमिक इंडस्ट्रीमध्ये ग्लास मध्ये काय केलं जातं, एलपीजी गॅस वापरला जातो. ओके, तो अजून कुठं वापरला जातो, तर एलपीजी इज युज्ड इन मेटल इंडस्ट्रीज. कशासाठी वापरतात मेटल इंडस्ट्रीमध्ये, फॉर कटिंग, हिटिंग अँड मेल्टिंग प्रोसेसेस. कटिंग, हिटिंग अँड मेल्टिंग प्रोसेसेस, मेटलच्या करण्यासाठी इट इज युज्ड. Also in agro industries for horticultural and agricultural heating and drying processes. Okay, त्याच पद्धतीने इट इज युज्ड, मी सांगितले की ऑटोमोटिव्ह फ्युएल और प्रोपेलंट फॉर एरोसेल्स इन ऍडिशन टू अदर स्पेशलिस्ट ऍप्लिकेशन्स. म्हणजे बरेचसे त्याचे उपयोग आहेत. ओके, म्हणून आपल्याला काय करायचंय, एलपीजी सेन्सर्स तयार करायची गरज आहे. ओके, तर आपण जो काही इथं सेन्सर बघणार आहोत तो सेन्सर आहे, इट इज ऑल अबाउट द एलपीजी. हा जो तो आहे तो हा सेन्सर आहे. इट इज MQ6 सेरीजचा आपण सेन्सर बघणार आहोत. इट रिक्वायर्स अ +5 व्होल्ट सप्लाय. इट गिव्स द अॅनालॉग व्होल्टेज. ओके, इट इज अ सिंपल लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस सेन्सर. ओके, इट इज अ सुटेबल फॉर सेन्सिंग एलपीजी कॉन्सन्ट्रेशन इन द एअर. म्हणजे एअर मध्ये जे काय एलपीजीचं कॉन्सन्ट्रेशन आहे, एलपीजी तो सेन्स करतोय. म्हणजे काय सेन्स करतोय, मोस्टली प्रोपेन आणि ब्युटेन तो काय करतो, सेन्स करत असतो. कारण मी सांगितलं की एलपीजी मध्ये मोस्टली कंपोनंट्स सगळ्यात जास्त कुठले असतात, प्रोपेन आणि ब्युटेन असतात. त्यामुळे प्रोपेन आणि ब्युटेनचं सेन्स करण्याचं काम हे MQ6 सेन्सरचं असणार आहे. ओके, इट कॅन डिटेक्ट गॅस कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे तो काय करतो, गॅस कॉन्सन्ट्रेशन सेन्स करतो एनिवेअर फ्रॉम 200 to 10,000 ppm. ppm म्हणजे पार्ट्स पर मिलियन. तो काय करतो, एवढं सेन्सिंग करू शकतो. दिस सेन्सर हॅज हाय सेन्सिटिव्हिटी. याची सेन्सिटिव्हिटी कशी आहे, जास्त आहे. आणि रिस्पॉन्स टाइम सुद्धा कसा आहे, जास्त आहे. सेन्सर्स आउटपुट इज अन अॅनालॉग रेजिस्टन्स. म्हणजे याचं जे काय आउटपुट मिळणार आहे ते कसलं असणार आहे, अॅनालॉग रेजिस्टन्स असणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, एक लोड रेजिस्टन्स तिथं काय करावं लागेल, जोडावा लागेल. 5 व्होल्ट सप्लाय द्यावा लागेल. कुणाला द्यायचा, तर एक हीटर कॉईल आहे, त्या हीटर कॉईलला तुम्हाला 5 व्होल्ट सप्लाय तिथं द्यावा लागणार आहे. आणि आउटपुट जे येणार आहे इट इज अॅनालॉग. दॅट्स वाय वी हॅव टू कनेक्ट द एडीसी ऍट द आउटपुट टू यूज किंवा टू ऑब्टेन द डिजिटल आउटपुट. ओके, म्हणजे लक्षात ठेवा की हा MQ6 सेन्सर आहे. इट इज मोस्टली सेन्सेस द प्रोपेन अँड ब्युटेन. त्यानंतर तो 200 ते 10,000 ppm एवढं गॅस कॉन्सन्ट्रेशन सेन्स करू शकतो. त्याचा आउटपुट आहे ते अॅनालॉग रेजिस्टन्स आहे. दॅट्स हाऊ वी हॅव टू कनेक्ट ए लोड रेजिस्टन्स अक्रॉस विच वी कॅन which obtain the output. At the output it gives the analog. That's why we have to use a ADC for it. And या आतमध्ये एक हीटर कॉईल असणार, त्याला 5 व्होल्ट सप्लाय तुम्हाला द्यावा लागणार आहे. ओके, तर याचे काय सम फीचर्स आहेत ते फीचर्स बघू. तर एलपीजी गॅस सेन्सर MQ6 फीचर्स. सगळ्यात पहिलं फीचर आहे हाय सेन्सिटिव्हिटी टू एलपीजी. दॅट मीन्स आयसोब्युटेन अँड प्रोपेन. देन स्मॉल सेन्सिटिव्हिटी टू अल्कोहोल आणि स्मोक. म्हणजे जर स्मोक असेल किंवा अल्कोहोल असेल तर याला त्याची सेन्सिटिव्हिटी कशी असणार आहे, कमी आहे. कारण हा कुठला सेन्सर आहे, MQ3 टाइप सेन्सर इज अल्कोहोल सेन्सर, बट MQ6 series is used to sense the LPG. That's why it has a high sensitivity to isobutane and propane. Okay, डिटेक्शन रेंज किती सांगितली, 100 to 10,000 ppm isobutane आणि प्रोपेन. फास्ट रिस्पॉन्स टाइम याचा रिस्पॉन्स जास्त आहे.
म्हणजे रिस्पॉन्स टाइम त्याचा लेस दॅन 10 सेकंड, म्हणजे कमी 10 सेकंदापेक्षा कमी मध्ये तो काय करतो, सेन्स करतो. आणि त्याची जी काय सर्किटरी आहे की ज्याच्यापासून आपल्याला आउटपुट घ्यायचं आहे, इट इज अ व्हेरी सिम्पल ड्राईव्ह सर्किट. मला माहिती आहे की याचं आउटपुट काय आहे, चेंज इन रेजिस्टन्स. दॅट्स हाऊ वी हॅव टू कनेक्ट द लोड अँड टेक द आउटपुट. ओके. हीटर व्होल्टेज किती व्होल्टेज लागते याला, 5 व्होल्ट. ओके. आता डायमेन्शन दिले, म्हणजे जर सपोज आपल्याला काय करायचंय, बोर्डवरती प्रिंटेड सर्किट बोर्डवरती जर ते बसवायचं असेल तर त्याला किती लागते, कसा किती जागा घेणार आहे तो, ते दिलेला आहे. तर 18 मिलीमीटर डायमीटर, 17 मिलीमीटर हाय एक्सक्लुडिंग पिन्स, आणि पिन्स 6 mm हाय, म्हणजे त्याच्या पिन्स किती असणार, 6 mm हाय असणार. ओके. आता ऍप्लिकेशन्स भरपूर आहेत, हे फक्त 2-4 ऍप्लिकेशन्स आहेत. त्या ऍप्लिकेशन्स मध्ये पहिलं ऍप्लिकेशन म्हणजे गॅस लीक डिटेक्शन सिस्टीम. म्हणजे जर सपोज आपल्या घरातला गॅस जर लीक होत असेल तर तो काय करणार, आपण प्रोजेक्ट ही बरेच जण याच्यावरती बनवू शकतात. घरातला जर गॅस लीक होत असेल तर तो काय करणार, सेन्स करणार, आयसोब्युटेन आणि प्रोपेन तो सेन्स करणार आणि गिव्ज अलार्म, म्हणजे अलार्म देणार आपल्याला. मग आपल्याला कळणार की आपला गॅस लीक होतो. ओके. फायर और सेफ्टी डिटेक्शन सिस्टीम. आता फक्त डिटेक्ट करून चालेल का, नाही. त्यासाठी पुढे आणखी अशी सर्किटरी करायची की तिथं काय केलं पाहिजे, सपोज त्यांनी आग लागेल किंवा काय लागेल तर ते विझवण्याचं काम सुद्धा पुढच्या सर्किटरीनी आपण करू शकतो. त्यानंतर मी आता सांगितलं की गॅस लीक आला, म्हणजे सपोज इंडस्ट्री वगैरे असेल आणि तिथे जर गॅस लीक होत असेल तर लोकांना समजलं पाहिजे, दॅट्स वाय देअर इज अ गॅस लीक आला और गॅस डिटेक्टर. इट इज द मेन ऍप्लिकेशन ऑफ द काय असेल, MQ6 सेन्सर. ओके. अजून कुठं वापरता येतं, तर गॅस लिकेज डिटेक्टिंग इक्विपमेंट्स इन फॅमिली अँड इंडस्ट्री. म्हणजे तुम्ही फॅमिलीसाठी पण वापरू शकता आणि इंडस्ट्रीसाठी पण वापरू शकता. ओके. त्यानंतर इट अवॉइड द नॉइज ऑफ अल्कोहोल अँड कुकिंग फ्युम्स अँड सिगारेट स्मोक. म्हणजे LNG, प्रोपेन. ओके. म्हणजे तो फक्त LNG, प्रोपेन, आयसोब्युटेन जे काय आहे याला सेन्स करेल, पण तो अल्कोहोल आणि कुकिंग जे काही फ्युम्स असतील, कुकिंग फ्युम्स आणि सिगारेट स्मोक असतील. कुकिंग फ्युम्स म्हणजे स्वयंपाक करताना जे काही धूर वगैरे निघतो तो नाही तो सेन्स करणार. तो फक्त LPG त्यातला आयसोब्युटेन आणि प्रोपेन फक्त सेन्स करणार आहे. ओके. तर आपल्याला जे नेक्स्ट आहे ते बघायचं आहे ते म्हणजे स्ट्रक्चर अँड कॉन्फिगरेशन बेसिक मेजरिंग सर्किट. म्हणजे आतमध्ये काय आहे त्याचं सर्किटरी आहे की त्याला 5 व्होल्ट हीटरला 5 व्होल्ट व्होल्टेज दिलेला आहे. आतमध्ये एक हीटरची कॉईल आहे आणि इथे तुम्हाला सिंपल एक लोड रेजिस्टन्स जोडून तुम्हाला काय करायचंय, आउटपुट घ्यायचे. हे त्याची ड्राईव्ह सर्किटरी आहे. फिगर 2 इज अ ड्राईव्ह सर्किट. बट त्याच्या आतमध्ये काय काय आहे हे तिथे दिलेलं आहे. तर 1 नंबर जे आहे इट इज अ गॅस सेन्सिंग लेअर. SnO2 चा काय करायचंय, गॅस सेन्सर लेअर आहे. त्यानंतर 2 नंबर जे आहे हे 2 नंबर. ओके. 2 नंबर जे आहे तिथे काय असणार आहे, AU दॅट इज अ अरब. 3 नंबर जे आहे ते इलेक्ट्रोड लाईन. 3 नंबर जे आहे ते काय असणार आहे, इलेक्ट्रोड लाईन असणार आहे. 4 नंबर जे आहे ते हीटर कॉईल आहे. ओके. हीटर कॉईल कशापासून बनणे, Ni अँड Cr अलॉय. ओके. त्यानंतर 5 नंबर आहे ट्युब्युलर सिरॅमिक, Al2O3 दॅट इज अ अल्युमिनियम ऑक्साइड. ओके. अल्युमिनियम ऑक्साइड पासून बनलेलं ट्युब्युलर सिरॅमिक. 5 नंबरचे हे जे दिसते ते ट्युब्युलर सिरॅमिक आहे. 6 नंबर अँटी एक्सप्लोजन नेटवर्क. 6 नंबर कुठे बघा तुम्हाला दिसते, इथे दिसते वरती जे त्याला जाळी दिलेली आहे स्मॅश, ते स्टेनलेस स्टील गेज आहे. जाळीसारखं दिसते ना, इथे डायग्राम मध्ये दाखवलं तुम्हाला हे. तर ते जे आहे ते काय तुमचं 6 नंबरचं अँटी एक्सप्लोजन नेटवर्क आहे. 7 नंबर क्लॅम्प रिंग आहे. 7 नंबर दिसते क्लॅम्प रिंग गोल. आणि 8 नंबर रेझिन बेस. 8 नंबर जो आहे तो रेझिन बेस आहे, हा दिसतोय ना तो. आणि 9 नंबर इज काय आहे, ट्यूब पिन. याला पिन्स आहेत, त्या ट्यूब पिन आहेत. ओके. तर हे जे याचे आहे ते हीटर आहे A आणि B. हे जे आहे ते त्याचे टर्मिनल्स आहेत. तर हे ड्राईव्ह सर्किटरी आहे आणि हे त्याच्या आतमध्ये काय काय आहे त्याच्याबद्दल हे थोडस इथं दिलेलं आहे. ओके. तर स्ट्रक्चर अँड कॉन्फिगरेशन ऑफ MQ6 सेन्सर इट इज शोन इन फिगर. ओके. इट composed micro Al2O3 that is a aluminum oxide ceramic tube. त्यानंतर SnO2 म्हणजे टिन डायऑक्साइड सेन्सिटिव्ह लेअर. म्हणजे हा जो काही सेन्सिटिव्ह लेअर आहे हा टिन डायऑक्साइडचा सेन्सिटिव्ह लेअर आहे. त्यानंतर मेजरिंग इलेक्ट्रोड आहे
3 नंबरला सांगितले की इलेक्ट्रोड आहे, सॉरी 2 नंबर मेजरिंग इलेक्ट्रोड आरमचा वापरलेला आहे. Heater are fixed into a crust made by a plastic and stainless steel net. The heater provides necessary work conditions for work of sensitive components. The enveloped MQ6 have 6 pin. 4 of them used to phase signals and 2 are used for providing heating current. ज्याला 6 टर्मिनल्स आहेत त्यातले 4 टर्मिनल फेज सिग्नल साठी आहेत आणि 2 टर्मिनल्स फॉर प्रोव्हाइडिंग हिटिंग एलिमेंट. ए बी हे 4 टर्मिनल सिग्नल साठी आहेत आणि 2 राहिलेले जे आहेत ते हीटर साठी एच साठी आहेत. ओके, तर इट इज ऑल अबाउट द MQ6 sensor, MQ6 gas sensor. Here syllabus is completed. जर कुठला पॉइंट राहिला असेल चुकून तर मला सांगा, पण आय थिंक मी पूर्ण सगळे पॉइंट कव्हर केले. मी आधी सांगितले की हे लास्ट लेक्चर नाहीये, पॉइंट लास्ट आहे, पण आपण परत लेक्चर घेणार आहोत. ज्यांना काही समजलं नाही रिव्हिजन घेऊ. त्यानंतर असाइनमेंट सबमिशनची डेट लास्ट उद्याची आहे. त्यानंतर येणाऱ्या असाइनमेंटचा विचार मी करणार नाही, लक्षात घ्या. उद्यापर्यंत सगळ्यांनी असाइनमेंट सबमिट करायच्या आहेत. ओके, तर वी हॅव टू स्टॉप हिअर.